अखेर रुपाली चाकणकरांचा राजीनामा समोर आलाय। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। भोंदूबाबा खरात प्रकरण चाकणकरांना भोवलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली होती। मात्र त्यानंतर अखेर त्यांचा राजीनामा देण्यास त्यांना भाग पडले। रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे। चाकणकरांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा आता समोर आलेला आहे। भोंदूबाबा खरात प्रकरण चाकणकरांना भोवलंच असं म्हणावं लागेल। मागच्या काही दिवसापासून सातत्याने रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत होती। विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं होतं। सरकारकडून या प्रकरणाबाबत आज मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले होते। मात्र काही क्षणातच ही मोठी बातमी समोर येते। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आला आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्यासोबत जोडले जातात। ज्ञानेश्वर, मोठी बातमी आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाची सत्यता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी हा राजीनामा महत्त्वाचा आहे असं विरोधक म्हणत होते, पण अखेर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय। काय सांगाल? अगदी महत्वाची घडामोड आहे, कारण नाशिकच्या ज्या भोंदूबाबाच्या संबंधानं जे आरोप आणि विरोधकांनी जी राजीनाम्याची मागणी जोर लावून धरलेली होती, या सगळ्यामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची भूमिका विरोधी पक्षासह रुपाली चाकणकर ज्या पक्षात काम करतात त्या पक्षातल्या नेत्यांनी देखील घेतल्याचं आपण पाहिलं। आणि आता काही वेळापूर्वी रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची देवगिरीवरती भेट घेतलेली आहे। आणि या सगळ्या भेटीनंतर जी माहिती समोर येते त्यामध्ये त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आलेली आहे। या घडीची महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण कॅप्टन खरात यांच्यासोबत जे फोटो काही पूर्वीचे रुपाली चाकणकरांचे व्हायरल झालेले होते, जे पाद्यपूजन करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले होते, इतकंच नाही तर त्यांच्यावर सातत्याने टीका देखील केली गेली की अनेक प्रकरणं खरात यांची रुपाली चाकणकरांना यापूर्वी माहिती होती, मात्र त्यांनीच पाठराखण जी आहे ती कॅप्टन खरात यांची केली आणि त्यामुळे अशा पद्धतीचं बळ कॅप्टन खरातला मिळालं अशा पद्धतीचे विरोधकांनी आरोप केलेले असताना आपण या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। धनंजय आपल्यासोबत जोडला जातोय। धनंजय, मोठी बातमी येते आहे, अखेर चाकणकरांनी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। काय घडतंय नेमकं धनंजय? मी सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानाबाहेरच आहे आणि ही सध्याची थेट दृश्य आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या अर्ध्या तासापासून खरं तर इथे रुपाली चाकणकर, पार्थ पवार आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चर्चा चालू होती। आणि त्याच्यानंतर जी माहिती आता समोर येते त्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचा राजीनामा हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवलेला आहे अशी माहिती सध्या इथे आपल्याला मिळते। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने अशोक खरात प्रकरणात ज्या पद्धतीने रुपाली चाकणकर यांचं नाव घेतलं जात होतं, त्यांचे फोटो व्हायरल झाले होते आणि त्यानंतर जी काही मोठ्या मागणी जी आहे किंवा सरकारवर ज्या पद्धतीने दबाव येत होता की रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळत होती। आणि या सगळ्या घडामोडीनंतर आपण जर पाहिलं तर आताची मोठी अपडेट आहे की त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा जो आहे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हाती जो आहे तो सुपूर्द केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे ही सगळ्यात मोठी अपडेट आत्ताची आपल्याला म्हणावी लागणार आहे। तसे जो फोटो आहे त्याचा तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर शेकडो महिलांचा लैंगिक शोषणाचा आरोप असलेला जो भोंदूबाबा आहे कॅप्टन अशोक खरात याच्या सोबतचे जे आहेत ते फोटो व्हायरल झाले होते आणि या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर अनेक जणांचे फोटो त्यांच्यासोबतचे हे माध्यमांसमोर आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर कॅप्टन अशोक खरात जे आहे त्यांची अधिकची चौकशी केली जात होती। मात्र आज दिवसभरातली जी घडामोड पाहिली तर आज दिवसभरामध्ये रुपाली चाकणकर यांनी सगळ्यात आधी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली। त्यांना पत्र दिलं की या सगळ्या संदर्भातली सखोल चौकशी करा, या सगळ्या संदर्भामध्ये
जी काही माहिती असेल ती मिळवा आणि तशा पद्धतीने कार्यवाही करा अशा पद्धतीचं एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतरची जी माहिती समोर आली होती त्या माहितीनुसार रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा असं मुख्यमंत्र्यांचं थेट म्हणणं होतं आणि त्याच्यानंतर त्या राजीनामा देणार का या सगळीकडे लक्ष होतं आणि गेल्या अर्ध्या तासापासून जर आपण पाहिलं तर देवगिरीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि रुपाली चाकणकर यांची भेट झाली आणि या भेटीनंतर आता त्यांनी आपला राजीनामा दिल्याची माहिती जी आहे ती समोर आली आणि तसं पत्र जे आहे ते सुद्धा मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या ज्या काही घडामोडी होत्या त्या घडामोडीनंतर अशोक खरात या कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये महिला राज्य आयोगाचं जे अध्यक्षपद आहे ते रुपाली चाकणकर यांना सोडावं लागलेलं आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि आता त्याच्यानंतर आता त्या बाहेर येत आहेत का आणि बाहेर आल्यानंतर त्या माध्यमांशी काही संवाद साधतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या ही देवगिरीची दृश्य आहेत. देवगिरीच्या बाहेर मी सध्या आहे आणि या सगळ्या घडामोडी होत होत्या गेल्या अर्ध्या तासापासून. आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर थेट रुपाली चाकणकर या आल्या आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली होती आणि आपण जर पाहिलं तर सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा सुद्धा त्यांच्याकडे नक्कीच आपण या संदर्भातले राजकीय अपडेट घेतोय, पण सगळ्यात महत्त्वाची बातमी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचा चाकणकर यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला. या क्षणाची मोठी बातमी. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी दिलाय, पण आपण हा राजीनामा स्वेच्छेने देतोय असं म्हणत हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केलेला आहे. आमच्या प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत. किरण, खरं तर मोठी बातमी आहे, या क्षणाची एक मोठी बातमी आहे की चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. पण मुळात मागच्या 3 ते 4 दिवसात ज्या घडामोडी विलक्षण वेगानं घडत होत्या त्यानुसार यावर कुठेतरी शिक्कामोर्तब होतच होतं की चाकणकरांकडे आता राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. राजीनामा समोर येतोय. काय नेमका हा घटनाक्रम होता आणि कशा पद्धतीने चाकणकरांवरही राजीनाम्याची वेळ आली आहे? किरण, यामध्ये प्रामुख्याने एक बाब बघितली पाहिजे, ती म्हणजे रुपाली चाकणकर ज्या ट्रस्टी तिथे होतात त्याच संस्थेच्या अध्यक्षपदी कॅप्टन खरात होता, जो बलात्काराच्या आरोपामध्ये आता अटकेत आहे. आणि या सगळ्या दरम्यान गुरुमाऊली म्हणून रुपाली चाकणकर ह्या त्यांच्याकडे बघायच्या, त्यांचे कौटुंबिक संबंध होते असं त्या वारंवार सांगत होत्या. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कॅप्टन खरातचा जो प्रताप संपूर्ण महाराष्ट्रानं बघितल्यानंतर जे जे व्हिडिओ समोर यायला लागले त्यामध्ये पाद्यपूजन करताना रुपाली चाकणकर दिसल्या, अनेकदा लोटांगण घालताना त्या ठिकाणी दिसल्या आणि इतकंच काय तर त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पूजा देखील केल्याचा आरोप केला गेला. अनेक विरोधकांकडनं या सगळ्या संदर्भामध्ये रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा स्वरूपाची मागणी केली. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये एक अशा अर्थानं बघितलं पाहिजे की राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या रुपाली चाकणकर असा त्या ट्रस्टीचा जो फलक होता त्यावर नमूद केलेलं होतं. 4 नंबरला त्यांचं नाव होतं. अशा या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये महिलांच्या संबंधी असलेले जे आरोप आहे ते अतिशय गंभीर आहे. वेगवेगळ्या घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून अनेकदा त्यांनी प्रतिक्रिया समोर येऊन दिलेली आहेत, दखल घेतल्याचं त्या ठिकाणी अनेकदा बोललेलं आहेत. मात्र या प्रकरणामध्ये थेट त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत असल्यामुळे आणि सबलीकरण असेल किंवा महिलांचं सक्षमीकरण असेल आणि सुरक्षितता असेल या दृष्टीनं राज्याचा महिला आयोगाचा कारभार आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एखाद्या आरोपीच्या अगदी जवळचे संबंध, त्यांच्याशी असलेल्या निगडित संस्थांमध्ये त्या ट्रस्टी असणं, या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर त्या पदावर राहणं किती महत्वाचं किंवा त्या पदावरनं त्यांचा राजीनामा किती तातडीनं घेणं अपेक्षित होतं या सगळ्या बाबींनी विचार केला गेला आणि त्या सगळ्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबतची दखल घेतलेली होती. तातडीनं राजीनामा देण्याच्या सूचना देखील दिलेल्या होत्या. मात्र दुसऱ्या बाजूला राजीनामा देत असताना रुपाली चाकणकर स्वेच्छेने राजीनामा दिलाय अशा स्वरूपाचं म्हणताय. त्यामुळे दुसऱ्या बाजूला हे सगळं संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये जे काही समोर दिसतंय ते बघता स्वच्छेने दिलाय की कशा स्वरूपानं दिलाय हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेलच. मात्र रुपाली चाकणकर यांच्यावर
ही वेळ का आली तर संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे की रुपाली चाकणकर यांचे कॅप्टन खरात सोबतचे असलेले जे एकूण घरगुती संबंध असतील किंवा त्यांच्या संस्थांच्या ठिकाणी असलेला त्यांचा जो ट्रस्टी म्हणून असलेला जो उल्लेख होता आणि त्या सगळ्या दरम्यान समोर आलेले जे व्हिडिओ होते ते पाहता त्या एकूणच या सगळ्या निमित्तानं कात्रीत सापडल्याचं चित्र होतं. नक्कीच आपण कात्रीत हा शब्द वापरलाय, तोच शब्द यावेळेला महत्वाचा आहे. एकीकडे स्वतःचा फोटो असणारे जी काही दृश्य होती ती समोर आली होती किरण, आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी विरोधकही एकवटले होते. अगदी सुषमा अंधारे असतील, अंजली दमानिया असतील, रुपाली ठोंबरे असतील. एकूणच हे सगळं वर्तुळ जे होतं ते रुपाली चाकणकरांपर्यंत थेट टार्गेट करत होतं. अगदी आज सकाळी असं म्हणाल्या होत्या रुपाली ठोंबरे की त्या फरार आहेत. ही जशी दिवसभर हेडलाईन होती त्याच्यानंतर बरोबर साधारणपणे 7 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत त्या अगोदर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना भेटतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटतात, उपमुख्यमंत्र्यांना भेटतात आणि त्यानंतर राजीनाम्याची बातमी येते. विरोधकांनी टार्गेट आणि परिस्थिती झालेली निर्माण याच्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देणं हे आता अपरिहार्य बनलं होतं. काय सांगाल किरण? अगदी खरं आहे. याच्यामध्ये एक सुरुवातीची बाब म्हणजे ज्या वेळेला कॅप्टन खरातच्या अनुषंगाने ज्या तक्रारी दाखल होतात किंवा जे आरोप केले जातात त्यामधला सुरुवातीचा एक अतिशय महत्वाचा घटनाक्रम आहे. ज्या वेळेला कॅप्टन खरातच्या संदर्भामध्ये एका स्थानिक वृत्तपत्रानं ज्या वेळेला याची बातमी केली त्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं नावाचा देखील उल्लेख नव्हता, मात्र तरी देखील रुपाली चाकणकर यांनी हस्तक्षेप केलेला होता. संबंधित व्यक्तीची माफीनामा देखील घेतल्याचं बोललं जात होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नंतरच्या काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता तो गुन्हा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. तो म्हणजे वावी पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये अश्लील फोटो च्या संदर्भानं खंडणी मागण्यात आली. ज्यांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला किंवा जे या सगळ्याला वाचा फोडणार होते त्यांच्यावरच गुन्हा दाखल त्या ठिकाणी केला गेलेला होता. कॅप्टन खरात हा त्या ठिकाणचा फिर्यादी होता. त्यानं 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून 2 इस्मांवर गुन्हा दाखल केलेला होता. एक त्यामधला होता परब आणि दुसरा होता जासूद. अशा या दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर अगदी सव्वा महिन्यानंतर शिर्डीला दुसरा गुन्हा दाखल झाला. तो म्हणजे ज्या कॅप्टन खरातच्या कार्यालयातला ऑफिस बॉय होता त्यानंच हे सगळे व्हिडिओचे स्क्रीनशॉट त्या संबंधित पीडित युवतीला पाठवलेले होते आणि त्या युवतीने या सगळ्या संदर्भामध्ये बदनामीच्या आणि सायबर ऍक्टच्या खाली नीरज जाधववर गुन्हा दाखल केलेला होता.